मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलच्या एका व्हिडिओमध्ये। तर मंडळी, आज आपण बनवणार आहोत खिमा टिक्की। तर इथे बघा, मी चिकन आहे तर खिमा करून घेतलेला आहे। तर मी तुम्हाला दाखवणार आहे चिकन खिमा टिक्की रेसिपी। तर चला सुरुवात करूया। तर इथे मी बघा मसाले घेतलेले आहेत, आपले जे लागणारे साहित्य बघा, कांदा घेतलेला आहे, बटाटा घेतलेला आहे, लसूण अद्रक बारीक करून घेतलेले आहे, मिरची बारीक कट करून घेतलेली आहे। तर आता आपण सुरुवात करूया। तर इथे मी तेल गरम करायला ठेवलं आहे। आता आपल्याला इथे घालायचं आहे अद्रक लसूण पेस्ट, थोडंसं तेल घालायचं आहे, 1 चमचा, जास्ती तेल नाही घालायचं आपल्याला। आता हे चांगलं परतलं की आपण मिरची घालूया। मिरची घालूया। आता आपण मिरची सुद्धा चांगली परतून घेऊया। आता आपण घालूया याच्यामध्ये कांदा बारीक चिरलेला, मिरची आपली थोडी चांगली परतली पाहिजे। कांदा घातलेला आहे, तो सुद्धा चांगला सोनेरी रंगावरती आपल्याला परतून घ्यायचा आहे। तर इथे आपला कांदा असा चांगला परतलेला आहे। तर आता आपण इथे आपले मसाले सगळे घालूया। मसाले इथे आपले धना पावडर, हळदी पावडर, मीठ आणि थोडासा अर्धा चमचा मी घेतलेला आहे चिकन मसाला आणि लाल तिखट। चांगलं परतून घेऊया आपण। तेल एकदम कमीच घातलेलं आहे। आता आपला मसाला चांगला मिक्स झाला की आपण इथे चिकन घालूया। तर आपला जो चिकन खिमा आहे तो आपण ॲड करणार आहोत। तर आता आपण चिकन चांगलं ढवळून घेऊया। चिकन खिमा चांगला करून घेतलेला असला ना की आपली टिक्की खूप छान बनते। एकदा नक्की बनवून तर बघा। चॅनलला तुम्ही जर सबस्क्राईब केला नसला तर प्लीज सबस्क्राईब करा। आता आपण इथे झाकण ठेवणार आहोत। तर इथे बघा पूर्ण पाणी सुटलेलं आहे। आपण तेल वगैरे सगळं कमी घातला होता बघा। नाही झालं आता 5 मिनिटच फक्त आपल्याला ठेवायचं आहे झाकून। चिकन जे आहे ते तयार झालेलं आहे। आपल्याला जास्ती नाही शिजवायचं आहे, कारण की आपल्याला टिक्की बनवायची तर परत आपले शिजणारच आहे। आता आपण इथे काय करणार आहोत, आपला जे बटाटा आहे तो आपण ह्याच्यामध्ये घालून मिक्स करून घेऊया। गॅस ऑफ केला आहे। आता हे सगळं आपण मिक्स करून घेऊया आणि कोथिंबीर सुद्धा आपण लगेच घालूया। आपली कोथिंबीर घालून झाली आहे। आपला भांडा जो आहे तो मी खाली उतरवून घेतला आहे। आता आपण हे सगळं एकजीव करून घेऊया। असं आपण मिक्स करून घ्यायचं आहे। बटाटा आपला जो आहे ते खिमामध्ये चांगला एकदम मिक्स होणार बघा। मग आपल्याला टिक्की बनवायची सुरुवात करायची आहे। असं ताटामध्ये काढून ठेवलेलं आहे। एक 5 ते 10 मिनिट आपलं हे एकदम मिश्रण मिक्स व्हायला ठेवायचं आणि थंड व्हायला। त्याच्यानंतर मग आपण टिक्की बनवून घेणार आणि तळणार। तर इथे आपला असा चांगला थंड झालेला आहे बघा। आणि इथे एक मी अंडा घेतलेला आहे, तो आता आपण मिक्स करून घ्यायचं आहे पूर्ण असं। तर असं मिक्स करून साईडला ठेवून देऊया आणि आपण आता खिमा टिक्की तयार करूया।
आपण छोटे छोटे टिक्की बनवून घेऊया. छोटे छोटे बनवूया आपण. इथे आपली टिक्की अशी तयार झालेली आहे. बघू शकताय आपले टिक्की आहेत ते तयार केलेले आहेत. अजून आपले बनवायचे आहेत. छोटे छोटे बनवून घेऊया. तर इथे तयार झालेले आहेत आपले बघा टिक्की. तर आता आपण काय करायचं, इथे मी अंडा घेतलेला आहे आणि रवा घेतलेला आहे. रव्याच्या जागेवरती तुम्ही दुसरंही काही घेऊ शकताय. तर आता मी काय करणार आहे, आपली जी टिक्की आहे ती आपण इथे डीप करायची आहे. त्याच्यानंतर याच्यामध्ये लावून आपण सोडणार आहोत. तर मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे. तर इथे असं आपण तर मंडळी इथे बघू शकताय आपली खिमा टिक्की अशी तयार झालेली आहे बघा. तर मंडळी अर्धे मी तळून घेतलेले आहेत आणि अर्धे मी नॉनस्टिक मध्ये शेकून घेतलेले आहेत. तर इथे बघू शकताय कसे झालेले आहेत आपले खिमा टिक्की. नक्की एकदा ट्राय करा. आवडल्यास नक्की लाईक शेअर कमेंट करा. तुम्हाला जर ग्रीन चटणीसोबत खायचं असलं तर ग्रीन चटणीसोबत खा. सॉससोबत खायचं असलं तर सॉससोबत खाऊ शकता. तर नक्की ट्राय करून बघा. चला मग भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये.